प्रणित भाऊ मोरे पाटील यांच्याकडून आजपर्यंत जेवढं काही चांगलं आमच्यासाठी करण्याचा प्रयत्न केला त्यांनी, त्याच्यामधला हा एक कार्यक्रम आहे ज्यामध्ये आदर्श सरपंच म्हणून जे भास्कर पेरे पाटील यांना त्यांनी बोलावलं, आदर्श ग्रामपंचायत कशी असली पाहिजे व कोण्या प्लॅटफॉर्मवर ते गेली पाहिजे हे सांगितलेलं आहे त्यांनी। रोजगार मेळावा प्रणित भाऊ मोरे लोककल्याण विकासाच्या माध्यमातून आपल्या मानोरा व कारंजा विधानसभा क्षेत्रात दोन्ही जागी मानोरा तालुक्यातही रोजगार मेळाव्याचं आयोजन केलं होतं। त्याचं फलित म्हणून 1680 मानोरा तालुक्यातील युवक हे आज नोकरीवर लागले। मानोरा तालुक्यात आणि कारंजा तालुक्यातली विधानसभेच्या अंतर्गत ज्या आत्महत्या झाल्या होत्या 2022-23 साली, अशा सर्व आत्महत्याग्रस्तांना प्रणित भाऊ मोरे पाटील यांच्या लोककल्याण विचार मंचाच्या वतीने सर्वांना बी बियाण्याचे वाटप करण्यात आलं। समाजातील तळागाळातील प्रश्न सोडवण्यासाठी आपण प्रामुख्याने बघत आलो आहोत की ग्रामपंचायत असेल, पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद सदस्य असतील, अशा सर्व लोकाभिमुख लोकप्रतिनिधींचा मान सन्मान झाला पाहिजे, त्यांच्याही पाठीवर कुठेतरी कौतुकाची थाप पडली पाहिजे। या प्रामाणिक हेतूनेच आज मानोरा येथे लोकाभिमुख लोककल्याणकारी कार्य करणाऱ्या सर्व आजी माजी लोकप्रतिनिधींचा आपण सन्मान सत्कार सोहळा तिथे आयोजित केला होता।